लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठण शासकीय ITI मागील गोदा पात्रात लाखो रुपयांचा अवैध वाळूसाठा जप्त। पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांची कारवाई। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पैठण शहागर रोड वरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या गोदा पात्रातून मागील अनेक दिवसांपासून रात्रंदिवस अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात होते, परंतु या वाळू चोरांवर महसूल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने निर्डावलेल्या गुंड प्रवृत्तीच्या वाळू चोरांचे मनोधैर्य चांगलेच वाढल्याने त्यांनी दिवसाढवळ्या ट्रॅक्टर व यारीच्या साहाय्याने गोदा पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा करून विक्री करण्यासाठी गोदा काठावर ठिकठिकाणी लाखो रुपयांचा प्रचंड वाळूचा साठा केल्याची माहिती पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांना मिळाली असता त्यांनी व त्यांच्या पथकातील नायब तहसीलदार बनसोडे, तलाठी झिरपे मॅडम, कोतवाल अनिल घोडके, शासकीय वाहन चालक धारकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ गोदापात्रात जाऊन साठवून ठेवलेल्या वाळू साठ्याचा व वाळू उत्खनन करण्याचा साहित्याचा पंचनामा करून संबंधित वाळू साठा जप्त केला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसोळ।